नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम टीव्हीच्या साम संजीवनी आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मासिक पाळीतील समस्या या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत निसर्गोपचार तज्ञ सौ संजीवनी तोडकर. अर्थातच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या माई म्हणून ज्यांना संबोधलं जातं अशा माई आपल्या स्टुडिओत आलेल्या आहेत. माईंचं स्वागत करूया. माई, तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. माईंची थोडक्यात ओळख करून देते. माई आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. महिलांसाठी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या सतत झटत असतात, मेहनत घेत असतात. निसर्गोपचार तज्ञ माननीय स्वागत तोडकरजी यांच्या त्या सुविध पत्नी आहेत. तसंच तुम्हाला माहीतच आहे की माननीय स्वागतजी तोडकर सर अनेक वर्षांपासून या आरोग्यासाठी, सगळ्यांच्याच आरोग्यासाठी जनजागृती करतायत आणि त्याचाच माई या देखील एक भाग आहेत. माईंनी देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत या क्षेत्रात काम करायला सुरुवात केलेली आहे. आणि यानंतर थोडंसं जाणून घेऊया तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राविषयी. तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते नैसर्गिक इलाज, उपाय आणि त्याच निसर्गोपचारांवर आयुर्वेद हा आपल्या भारताचा एक अविभाज्य भाग आहे. आपल्या भारताचंच आयुर्वेद शास्त्र आहे. पण जणू आपण हे शास्त्र काही ना काही कुठल्या तरी अंशावर एक विसरून गेलेलो आहोत आणि म्हणूनच या सगळ्यांची आठवण सगळ्यांना करून देण्यासाठी तोडकर संजीवनी अतिशय अहोरात्रपणे कार्य करते. आणि फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा देशात सर्वत्रच निसर्ग उपचारांचा आणि आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम तोडकर संजीवनीच्या माध्यमातून होत आहे. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया आणि माईंकडनं जाणून घेऊया. त्यांच्या फाउंडेशनविषयी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी विषयाकडे वळूया. माई, खरं तर महिलांची खरी समस्या म्हटलं तर मासिक पाळीची समस्या प्रत्येक दुसरी तिसरी महिला किंवा मुलगी वयात जेव्हा येते आणि पुढे सुद्धा महिलांना मासिक पाळीच्या खूप समस्या असतात. तर या काय समस्या आहेत, काय सांगाल याविषयी? सगळ्यात आधी माझी सर्व महिलांना विनंती आहे की हा कार्यक्रम खरंच व्यवस्थित पहा. आपल्यासाठी आणि आपल्या मुलींसाठी याची खूप गरज आहे. महिला म्हटलं तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे महिन्यातले 5 दिवस, ज्याच्यामध्ये मासिक पाळीतील म्हणजे बऱ्याच तक्रारी असतात. कंबर दुखणे, डोकेदुखी, म्हणजे पोटदुखी, अगदी बाहेर, काही मुली तर बाहेर पडत नाहीत, काही महिला अगदी बेड रेस्ट घेतात या 5 दिवसामध्ये. किंवा एवढंच नाही तर काही वेळेस एक्स्ट्रा ब्लड फ्लो होणे किंवा रक्ताच्या गाठी होणे, गाठी जाणे, असे बरेच त्रास होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या त्रासाला कारणीभूत आहोत म्हणजे आपण स्वतः महिला. आपण स्वतः आपलं हे जे शरीर आहे याचं सगळं म्हणजे नासाडी करून घेतो आणि या 5 दिवसामध्ये त्रास होतोच. त्रास तर होतो, पण याचं खरं कारण आपण स्वतः असतो. आपलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेवर न जेवणे किंवा झोप न घेणे व्यवस्थित, आणि याच्यामुळे उष्णता वाढते आणि मग बाकीचे सगळे त्रास होणं चालू होतं. फास्ट फूड, जंक फूड या सगळ्या गोष्टी आपण घेतो. म्हणजे खरं म्हटलं तर पूर्वीपासून चालत आले, आजही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली घरची भाजी भाकरी किंवा पोळी भाजी. पण हे आज आपण सगळे विसरून गेलो आहे आणि बाहेर जायचं, बाहेरचं खायचं, या सगळ्यामुळे पचनाचे त्रास होतात, कोटा साफ होत नाही. आणि कोटा साफ न होणे म्हणजे सगळ्यात मोठा उष्णतेचा त्रास. आपल्याला काही वेळेस काही लोकांना कोटा साफ होणे म्हणजे काही माहीत नसतं. कोटा साफ म्हणजे आपल्याला वाटतं की आम्ही मॉर्निंगला उठतो आणि वॉशरूमला जाऊन येतो म्हणजे दिवसभरात काही प्रॉब्लेम नसतो म्हणजे आपला कोटा साफ. मग कोटा साफ जर होतोय तर मग उष्णतेचे त्रास का होतात? सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपला कोटा साफ होत नाही. तर कोटा साफ होणं गरजेचं आहे. पोटाची आग थांबणं गरजेचं आहे. पोट थंड राहणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात जास्त याचा त्रास होतो की या 5 दिवसामध्ये की उष्णता खूप वाढलेली असते किंवा त्या जागी, म्हणजे मी थोडं ओपनली बोलते की त्या जागी जास्त उष्णता वाढते, हीट खूप वाढलेली असते. कधी त्या ठिकाणी पुरळ येणं किंवा अगदी इचिंग होणं असे खूप त्रास होतात. तर त्या जागीसुद्धा थंडावा राहणं खूप गरजेचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे असं असतं की आपण जे पॅड वापरतो म्हणजे त्या दिवसामध्ये जे आपल्याला गरजेचं असतं सॅनिटरी पॅड, ते योग्य वापरणं गरजेचं असतं. कारण उष्णता ऑलरेडी असते, ती अधिक वाढून चालत नाही. मग त्याच्यामुळे नंतर हा त्रास तेवढापुरता मर्यादित नसतो, तो गर्भाशयापर्यंत. म्हणजे बऱ्याचदा आता पिरियड्स जर लेट झाले तर मुलींना सगळ्यांना माहिती आहे ही गोष्ट की नंतर प्रेग्नेन्सीमध्ये त्रास होतो. प्रेग्नेन्सी लेट राहणं किंवा अगदी जर ब्लड फ्लो सारखाच जास्त अति होत असेल. आता आपल्याला माहिती आहे, प्रत्येकाला ही सिस्टीम माहिती आहे की अंडाशयातून अंड येतं, ते फुटतं आणि अशुद्ध रक्त आहे ते बाहेर जातं.
पण या अशुद्ध रक्तासोबत आपण आपला एक्स्ट्रा फ्लो होतोय म्हणजे की शुद्ध रक्त सुद्धा त्याच्यातून जातंय, म्हणजेच की काहीतरी प्रॉब्लेम आहे की किंवा कदाचित अल्सर सारखा आतमध्ये काहीतरी जखम झाली असेल आणि आपलं शुद्ध रक्त सुद्धा जर बाहेर जात असेल, मग आपल्याला मग याचा सगळा त्रास नंतर प्रेग्नन्सीमध्ये होतो, गर्भाशयात याचे परत प्रॉब्लेम चालू होतात. म्हणजे मी मागच्या माझ्या एपिसोडला पण सांगितलं होतं की आपले दागिने घालणं किती गरजेचं आहे. हातात काचेच्या बांगड्या रोज राहू दे, आठवड्यातून 3 दिवस तुम्ही काचेच्या बांगड्या घाला, किंवा आपलं जे मंगळसूत्र आहे ते इथं टेकलं पाहिजे, किंवा आपल्या पायात ज्या जोडवी घालतो आपण त्या मोठ्या जोडवी घाला, पायात पैंजण घाला. हे जे आपले अलंकार आहेत किंवा साडी नेसणं म्हणा, या आठवड्यातून 3 दिवस तरी ॲटलिस्ट करा, किंवा 4 दिवस रेग्युलर करत असेल तर उत्तमच आहे. पण आपल्या या म्हणजे धावपळीच्या बिझी शेड्यूलमधून रोज हे सगळं करणं अशक्य आहे, पण ॲटलिस्ट 3 दिवस तरी तुम्ही करा. याच्यामध्ये गर्भाशयाचे त्रास कमी होतील. आणि हे सगळं आपण म्हणतो आम्हाला पिरियड्सचा प्रॉब्लेम आहे, पण तो सगळी पूर्ण सायकल आहे. उष्णता, आता जेवणाचा, आणि कोणी म्हणेल जेवणाचा आणि पिरियड्सचा काय प्रॉब्लेम येतो, पण तुमचं झोप होत नाही, पित्त वाढतं, उष्णता वाढते. उष्णता म्हणजेच हे सगळे त्रास आहेत. तर याच्यामध्ये म्हणजे हा सगळा, आता आमच्याकडे खूप सारे पेशंट येतात, म्हणजे अगदी नाही म्हटलं तर दिवसातून, आता आमची मोठी OPD असते नेहमी, पण माझ्या सेंटरला दिवसातून ॲटलिस्ट म्हणजे 30% तरी या प्रॉब्लेमच्या महिला येतात. म्हणजे मी स्वतः महिलांसाठी काम करते, तर हे त्रास नाही बघवत. म्हणजे महिला जेव्हा येतात आणि अगदी लहान लहान नुसतीच पिरियड्स सुरुवात झाली आहे, मासिक पाळीला सुरुवात झाली, अशा आया येतात मुलींना घेऊन की चालू झाले, एकदा आली, दोनदा आली, आता बघा 4-4 महिने, 5-5 महिने, काही वेळेस 8-8, 10-10 महिने पिरियड्स येत नाहीत. मग यांचं भविष्य काय असणार आहे अशा मुलींचं. म्हणजे खूप वाईट वाटतं अशा वेळेला की बाबा आम्ही आत्ता कुठे वयात येतो आणि मग पिरियड्स जाणं, हार्मोन्स बदल होणे, अजून आपली सुरुवात होते पिरियड्सला आणि मग पिरियड्स लेट होणं, या सगळ्या गोष्टी होतात. मग हार्मोन्स बदल होतात, आपलं वय अजून खूप, म्हणजे हार्मोन्स बदल व्हायला तसे खूप काळ लोटावा लागतो आणि याची सुरुवात आत्तापासून होते. परत याचा सगळ्याचा मुलाबाळांवर परिणाम होतो, आपल्या शरीरावर परिणाम होतो. पिरियड्स नाही झाले की प्रत्येकाला माहिती आहे की शारीरिक किती त्रास होत राहतो. तर या सगळ्यापासून जर आपल्याला सावध राहायचं असेल तर माझं म्हणजे मी खरंच हात जोडून विनंती करते की सगळ्यात महत्त्वाचं आहे मुलीला की पिरियड्स वेळेवर आणि व्यवस्थित येणं. याच्यासाठी जेवढं नॅचरल जगता येईल तेवढं नॅचरल जगा. आणि हल्ली कॅन्सरचं प्रमाण खूप वाढते, म्हणजे खूप पेशंट येतात आणि महिलांमध्ये खरं सांगायचं तर योनी मार्गामध्ये सुद्धा कॅन्सर होतो आणि हा कॅन्सर आपल्या या 5 दिवसामध्ये जास्त इफेक्ट करतो, म्हणजे त्याच्यामुळे जास्त याचं प्रमाण वाढतं. तर योनी मार्गामध्ये आपल्याला कॅन्सर होऊ द्यायचा नसेल, बाकी सगळ्यांवर आपण काही ना काहीतरी पर्याय करू शकतो, पण योनी एकदा झाल्यानंतर उपचार शोधण्यापेक्षा तुम्ही आधी त्याचं प्रिकॉशन घ्या. आणि हीट वाढणे किंवा पुरळ येणे, जखमा होणे, आणि त्याच ठिकाणी जखम झाली की ती भरून काढणं आपल्यालाही सांगणं, म्हणजे की अवघड जागेचं दुखणं आपण म्हणतो की सांगताही येत नाही आणि त्याच्यावर उपचारही करता येत नाही, असं होऊ नये. तर याच्यासाठी आम्ही ॲलोवेरा बेस, म्हणजे मार्केटमध्ये मला वाटत नाही अजून असेल, आम्ही नैसर्गिकदृष्ट्या विचार करून आम्ही एक सॅनिटरी पॅड तयार केलं आहे की ते पूर्णपणे नॅचरल असेल, म्हणजे नॅचरल टच दिला आहे आम्ही त्याला. ॲलोवेरा बेस त्याचा ठेवलेला आहे, कोरफडच्या बेसने ते तयार केलं आहे आणि त्या ठिकाणी थंडावा, म्हणजे ॲटलिस्ट त्या 5 दिवसामध्ये थोडाफार थंडावा मिळावा असं आम्ही महिलांची थोडीशी काळजी घेऊन हे तयार केलं आहे. तर वेरा टच हे माझ्या या पॅडचं नाव आहे, मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल होईल. आणि अगदी जर कोणाला एखाद्या मेडिकलमध्ये नाही मिळालं तर आमचा नंबर स्क्रीनवर असेलच, त्याच्यावर कॉल करा, आम्ही त्या ठिकाणी पोहोचवण्याचा, म्हणजे की हे जे तयार केले हे महिलांसाठी केले आणि ते कानाकोपऱ्यात सगळ्यांपर्यंत पोहोचावं असं आमची म्हणजे खूप तळमळीने खूप वाटतं की बाबा हे सगळ्यांना मिळावं. तर नाही अगदी मिळालं तर आमच्या नंबरवर कॉल करा, आम्ही तुम्हाला तिथे अवेलेबल करून द्यायचा प्रयत्न करू. पण हे नक्की, म्हणजे मी सांगण्यापेक्षा मला वाटतं की प्रत्येक महिलेने हे वापरून बघावं, वेरा टच, की आपलं आणि आपल्या मुलीचं, आपल्या घरात सून असेल किंवा आजूबाजू सगळ्यांचं या सगळ्यापासून त्रासातून जर वाचायचं असेल तर थोडासा प्रयत्न आम्ही केलाय आणि थोडा प्रयत्न तुम्ही करा. हे वापरून बघा आणि जेवढं जमेल तेवढं नॅचरल आयुष्य जगायचा प्रयत्न करा. नक्की सर, माई सांगतायत त्याप्रमाणे माईंच्या फाउंडेशनसुद्धा महिलांच्या वेगवेगळ्या समस्यांसाठी प्रयत्न करत आहे आणि विशेषतः महिला मुलींमध्ये ज्या मासिक पाळीच्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी त्या अत्यंत प्रयत्नशील आहेत. तसंच याचाच एक भाग म्हणून वेरा टच नावाचं सॅनिटरी पॅडसुद्धा ही रेंज त्यांनी बाजारात आणलेली आहे. लवकरच सगळीकडे माई उपलब्ध होईल आहे आणि तुम्हीसुद्धा याचा लाभ घ्या. हे प्रोडक्ट जे आहे तुम्ही विकत घ्या, वापरा आणि तुमच्या मैत्रिणींना तसंच
सोबतच तुमच्या नातेवाईकांना सुद्धा सांगा, इतर ज्या तुमच्या महिला भगिनी असतील त्यांना सुद्धा सांगा. यानंतर एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत माई आहेत. माई, तुम्ही तोडकर संजीवनीच्या माध्यमातून आता महिलांच्या मासिक पाळीच्या समस्या तर आहेत, पण या फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही काही प्रयत्न करताय का महिलांसाठी विशेष? प्रयत्न म्हणजे आमचं तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र तर आहे. म्हणजे प्रत्येकाला घरच्या घरी कसं बरं करता येईल किंवा नैसर्गिकदृष्ट्या कसं बरं करता येईल याच्यासाठी आमचे साहेब प्रयत्न करत असतात. आणि त्याच्यासाठी एक लोकांना साहेबांना भेटण्यासाठी एक प्लॅटफॉर्म हवा असतो, तर त्याच्यासाठी आम्ही निसर्गोपचार केंद्र म्हणजे गेल्या खूप वर्षापासून सुरुवात आहे. तर महिलांच्या या प्रॉब्लेमसाठी किंवा महिलांच्या बऱ्याच समस्या असतात ते ऐकून घेण्यासाठी कोणीतरी हवं असतं. तर याच्यासाठी आम्ही तोडकर संजीवनी महिला स्वास्थ्य फाउंडेशन सुरुवात केलेली आहे याची, आणि मी त्याची संस्थापिका अध्यक्ष आहे. आणि या फाउंडेशनमध्ये महिलांना म्हणजे ॲक्च्युली ते केलं होतं आम्ही कोल्हापूरपुरतं, पण आमच्या केंद्रा थ्रू सगळ्यांना साहेब माहीत असल्यामुळे बऱ्याच ठिकाणाहून कॉल येत राहिले आमच्या कॉल सेंटरला की त्यांनाही ॲड व्हायचं आहे. तर ते ऑल महाराष्ट्र आम्ही केलेलं आहे, महाराष्ट्र व्यापी केलेलं आहे. तर याच्यामध्ये महिला ॲड होतात, सभासद नोंदणी असते, सभासद होतात. आणि याच्यामध्ये महिलांना कुठेतरी घरातून एक विरंगुळा किंवा नेहमीचं जेवण करणं, खाणं पिणं, दुपारी झोप काढणं आणि उठल्यानंतर पुन्हा तेच घरातलं वातावरण आणि घरातच राहणं, बाकी बाहेरच्या जगाची माहिती नसणं, अशा गोष्टी बऱ्याच म्हणजे आमच्या सर्वेमध्ये या गोष्टी खूप जाणवल्या आम्हाला. आणि म्हणून की महिलांना थोडंसं एक स्वतःसाठी वेळ मिळावा, स्वतः किंवा कधीतरी छानसं आवरायला वेळ मिळावा, किंवा बाहेर काय चाललंय हे समजावं, किंवा अगदी त्यांना एक विरंगुळा म्हणून छानसे खेळ व्हावे, आरोग्यासाठी तर आम्ही आहोतच नेहमी. तर या सगळ्यासाठी आम्ही हे फाउंडेशनची सुरुवात केलेली आहे. तर याच्यामध्ये आम्ही महिलांना प्रशिक्षणं देतो, वेगवेगळे क्लासेस देतो, कोर्सेस लावून घेतो त्यांच्याकडून, किंवा आरोग्यासाठी वेगवेगळे म्हणजे योगा वगैरे असेल अशा बऱ्याच प्रकारचे क्लासेस घेतो, कोर्सेस देतो त्यांना. आणि फक्त एवढंच नाही तर या महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आम्ही बिझनेस ट्रेनिंग पण देत असतो. आम्ही स्वतः बिझनेस देतो त्यांना, की त्यांना कुठेतरी बाजारपेठ उपलब्ध करून त्यांना म्हणजे बऱ्याच गोष्टी की बऱ्याच प्रॉब्लेम असतात की पैशामुळे अडतात. घरात नवरा बायकोची भांडणं होतात पैसा नसेल तर, मुलाबाळांचं शिक्षण अडतं पैसा नसेल तर, या सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे सिटीमध्ये कदाचित जाणवत नसेल पण खेडोपाडी खूप हे सगळं होतं. म्हणजे आम्ही अगदी खेड्यात जाऊन म्हणजे मी अगदी 4 आणि 5 बायकांना लेक्चर देण्यापासून सुरुवात केली की बाबा त्यांना सगळ्या गोष्टी समजाव्या, मुलींना त्यांच्या स्वच्छता कशी, शरीराची स्वच्छता कशी ठेवावी, या सगळ्या गोष्टीची सुरुवात आम्ही अगदी 4-5 बायकांपासून सुद्धा केली आहे. तर खेडोपाडी गेल्यानंतर या सगळ्या समस्या समजल्या आम्हाला की काय प्रॉब्लेम्स असतात, कशामुळे महिला मागे राहतात. तर याच्यात सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे सगळ्यात मोठी समस्या आम्हाला जाणवली की आर्थिक टंचाई. ते जर असेल, घरात पैसा व्यवस्थित असेल, सगळ्या गोष्टी असतील तर आरोग्यही सुधारतं. आणि म्हणून आम्ही महिलांना निवडले की महिलेचं आरोग्य सुधारलं की अर्थातच अख्खं घर व्यवस्थित राहतं. नाहीतर महिला जर सारखी आजारी पडणं म्हणा किंवा अशा गोष्टी जर असतील तर मग घरात पण सगळे तसेच असतात, नर्वस राहणं, मग तीच फिलिंग सगळ्यांना येणं. म्हणून आम्ही महिलांना निवडले आणि मी म्हणून महिलांसाठी हे फाउंडेशन सुरुवात केली आहे. आणि याच्यामध्ये आम्ही त्यांना काम देतोय, त्यांना एक प्लॅटफॉर्म तयार करून देतोय आणि बाकी सगळ्या गोष्टी हळूहळू छानशा चालू असतात. त्यांना विरंगुळा म्हणून किंवा अगदी महिलेला जरी काही प्रॉब्लेम असेल तरी त्या कॉल करतात, कधी मला भेटायचं असेल, माझ्याकडून जर काही सॉल्व्ह होत असेल तरी आम्ही तेही करतोय. म्हणजे अगदी कोणाला याच्यामध्ये इंटरेस्ट असेल आणि अगदी आम्हाला ॲड व्हायचं असेल तर नक्की आमचे नंबर स्क्रीनवर आहेतच. तर याच्यातून किंवा माहिती जरी घ्यायची असेल तरी नंबरवरून कॉल करून माहिती घेऊ शकता. नक्कीच. माई, आणखी एक महत्त्वाचं म्हणजे की तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र तर आहेच, पण महिलांसाठी तुम्ही जे तोडकर संजीवनी महिला स्वास्थ्य फाउंडेशन सुरू केलेलं आहे, यात तुम्ही वेगवेगळ्या अगदी महिलांना प्रशिक्षण देण्यापासून तुम्ही सगळं करताय, जे की खूप कौतुकास्पद आहे. आणि या सगळ्याबरोबरच महिलांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करताय. महिलांचं आरोग्य जपणं हा महत्त्वाचा उद्देश आहे यात. तर या फाउंडेशनमार्फत वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा घेतले जातात. तर यावेळी कुठे असणार आहे कार्यक्रम, केव्हा असणार आहे आणि काय असणार आहे, त्यात काय गमती जमती पण असणार आहेत ते पण सांगा आम्हाला.
यावेळेला योगायोग म्हणजे आपल्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 तारखेला पुण्यामध्ये कार्यक्रम आमचा होतोय. पुण्यात कोंढवा रोडला आपल्या नंबरवर जरी कॉल केला तरी सगळ्यांना समजून जाईल. कोंढवा रोडला हॉलमध्ये एक छानसा मोठा कार्यक्रम होतोय. पुण्यात फर्स्ट टाइम कार्यक्रम होतोय आणि अगदी ओपन कार्यक्रम, म्हणजे असं नाही की ज्या महिला सभासद आहेत त्यांनीच यायचं आहे आणि त्यांनाच बक्षिसं आहेत, गेम्स आहेत. अगदी ओपन कार्यक्रम आहे आणि छान, म्हणजे की लकी ड्रॉ आहे तर लकी ड्रॉला नवलाईमधून अशी छानशी एक पैठणी मिळते. बाकी ओव्हन, मिक्सर असे बरेच छोटे छोटे बक्षीस आहेत. मग त्याच्यामध्ये ज्या महिला येत आहेत, सहभागी होतात, 26 तारखेला झाशीची राणी लक्ष्मीबाईची जयंती पुण्यतिथी आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही एक ट्रेडिशनल लुक, म्हणजे अगदी ट्रेडिशनल लुक जे करून येतील त्यांना पण छानसं बक्षीस आहे. म्हणजे जरी कोणी येणार असाल ट्रेडिशनल लुक, रेग्युलर पण चालेल असं नाही, पण ट्रेडिशनल लुक जर करत असाल, झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणजे सगळ्यांचं एक प्रेरणास्थान आहे आणि जर तसं जर तुम्ही लुक करून येत असाल त्याच्यातून पण नंबर निघेल, त्याला पण छानसं बक्षीस आहे. आणि बाकी खूप छान, म्हणजे छान छान गेम्स असतील, बक्षिसं असतील, खूप म्हणजे अगदी धमाल आहे या कार्यक्रमामध्ये. आणि आमच्या पुण्यातल्या बायका कुठे तटत नाहीत, एन्जॉय करायला सगळ्यांनाच आवडतं आणि मला वाटतंय जास्तीत जास्त संख्येने आपण सगळ्यांनी आलात तरी चालेल. आणि की योगायोग असा होतोय की उद्या कार्यक्रमाने आज काय आपला शो टेलिकास्ट होतोय, तर याच्यामध्ये सगळ्यांना समजते, म्हणजे ॲड वगैरे आहे सगळ्यांना. पण बाकी अजून काही माहिती जर घ्यायची असेल कार्यक्रमासाठी सुद्धा तरी आपल्या नंबरवर कॉल करा आणि नक्की या सगळ्यांनी. आपण जरी आलात तरी वेलकम. नक्की, मी नक्की ट्राय करेन माई यायचं. तर तुम्ही ऐकलं की माईंनी सांगितलं त्याप्रमाणे तोडकर संजीवनी महिला स्वास्थ्य फाउंडेशनच्या या कार्यक्रमात तुम्हाला सहभागी व्हायचं असेल, उद्याच तो कार्यक्रम आहे, त्यामुळे तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर मी तुम्हाला नंबर सांगते, तो नोंद करून घ्या. 7972271311 या क्रमांकावर. पुन्हा एकदा इंग्रजीत सांगते, 7972271311 या क्रमांकावर तुम्ही माईंना संपर्क साधायचा किंवा तोडकर संजीवनीचे जे प्रतिनिधी आहे ते तुमचा कॉल उचलतील आणि तुम्हाला सगळ्या कार्यक्रमाची माहिती जी आहे ती सांगतील. माई, आणखी एक जाता जाता प्रश्न. तुम्ही नेहमी म्हणता की म्हणजे इवन तोडकर संजीवनीचे किंवा तोडकर संजीवनी महिला फाउंडेशनचे जे काही उपक्रम असतात किंवा आता तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे या कार्यक्रमात तुम्ही महिलांना ट्रेडिशनल लुक करून यायला सांगणार आहोत, पारंपरिक पोशाख करून. तर या मागे ना कुठेतरी एक उद्देश आहे की आपली संस्कृती कुठेतरी जपायची, कारण आपल्या संस्कृतीमध्ये काही ना काहीतरी अर्थ दडलेला आहे जो आपल्या आरोग्याशी निगडीत आहे. त्याविषयी काय सांगाल जाता जाता? मी मागच्या एपिसोडला पण सांगितलं होतं आणि आज परत एकदा सांगते महिलांना की बरेच, म्हणजे की मी आज माझ्या चेहऱ्यावर पण दिसेल की मी डोळ्याच्या बाजूला माझ्या गोंधन आहेत, इथे गोंधन आहे, इथे आहे. तर या सगळ्या आणि बाकीचे दागिने आपले असतात. तर इथे गोंधन काढण्याचं कारण हे आहे की आपली नजर जी आहे, किंवा पूर्वी बघा ना, पूर्वी प्रत्येकाचे गोंधन आवर्जून सगळ्यांचे बघा की पूर्वी गोंधन असायचे, कोणालाही चष्मा नव्हता. आज आम्ही सगळे चष्मे लावून फिरतो, म्हणजे की फॅशन म्हणून नाही की खरंच लागतात चष्मे प्रत्येकाला. लहान अगदी 4-5 वर्षाच्या मुलाला सुद्धा चष्मा लागतो. तर नजरेचे जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा मोतीबिंदू, काचबिंदू या सगळ्याचे प्रॉब्लेम्स गोंधन इथे असल्याने त्याचे म्हणजे ते होत नाहीत. इथे गोंधन म्हणजे डोकेदुखी किंवा या सगळ्या गोष्टीपासून आपण लांब राहतो. टिकली लावतो आपण कपाळाला, तर आधी कुंकू लावायचे. आज हल्ली आपल्याला कुंकू लावायला मिळत नाही तर आपण टिकली लावतो, पण त्याच्या ठिकाणी करंगीच्या बाजूचं जे बोट आहे त्याने फक्त एक 10 सेकंद तरी रोज मसाज करावा. डोकेदुखी, मायग्रेनचा जो त्रास आहे, अर्ध डोकं दुखणं वगैरे भरपूर प्रॉब्लेम असतात, हे दूर होतात याच्यामध्ये. मंगळसूत्र घालतात, इथे टेकलं पाहिजे आपण असं म्हणतो, सोन्याच्या वाट्या ज्या आहेत तिथे टेकायला हव्यात. आणि थायरॉइडचा त्रास दूर होतो, म्हणजे मीही घातलंय, बघू शकता तुम्ही. तर थायरॉइडपासून आपण लांब राहतो. हातात काचेच्या बांगड्या घातल्याने गर्भाशयातील जे काही प्रॉब्लेम्स असतात ते दूर होतात. आणि पैंजण म्हटलं तर उष्णतेचा जो त्रास आहे तो नेहमी दूर होतो. पैंजण, चांदीचं पैंजण आपण पूर्वी पण घालत होतो, तर उष्णतेचा त्रास दूर होतो. आणि बोटामध्ये जेवढे मोठे जोडवी तेवढी बाईची कंबर लहान, असं पूर्वीही म्हणायचे आणि आजही तसंच आहे. आपण मोठे नाही घालत, पण जोडवीमध्ये की जे काही हार्मोन्स बदल होत राहतात आपल्यामध्ये, तर ते
लेवलला राहतात, व्यवस्थित राहतात आणि जेवढी मोठी जोडवी असेल तेवढे कंबर लहान राहते. हल्ली आमच्या कमरा बघायला नको अशा झालेल्या आहेत. तर हे सगळे दागिने घातल्याचे हे सगळे फायदे आहेत. आणि साडी नेसणं म्हणजे पूर्वी कासुटा घालायचे, नऊवारी नेसायचे, जेव्हा जाम कंबर बांधलेली असायची तेव्हा पोटं सुटलेली नव्हती. हल्ली आम्ही ड्रेस आणि बाकी सगळं जीन्स वगैरे आले. आमची मम्मी जीन्स घालून फिरते नेहमी. तर या सगळ्यामध्ये कंबर पोट अगदी कुठे कुठे गेलेलं आहे. तर आता सुटलेल्या पोटासाठी एक छोटासा उपाय सांगते की दालचिनीचा एक छोटासा बोटाच्या पेरा इतका छोटा तुकडा डेली फक्त एक दिवसभरात थोडासा चावून परत खिशात ठेवा, पर्समध्ये ठेवा. रोज छोटा तुकडा तरी चावून चगळून खा, पोट कमी येईल. आणि गरम पाणी पिऊन डेली एक 10 मिनिटं फास्ट चालणे, याच्यामध्ये तुमचं पोट कमी येईल, वजनही कमी येईल, तुम्ही मेंटेन राहाल की साडी नेसल्यानंतर छान दिसाल. आणि हेच सगळं आहे आपल्या आरोग्यासाठी. हे सगळं दागिने आणि बाकी सगळ्या गोष्टी आरोग्यासाठी होत्या. आणि मी तेव्हाही सांगते, नेहमी मी हेच सांगत राहील, सगळ्यांनी ॲटलिस्ट आठवड्यातील 3 दिवस तरी हे सगळं करा. थँक्यू. माई, तुम्ही इथे आलात आणि खूप सुंदर चर्चा रंगली आपली. तसंच कार्यक्रमाविषयी खूप छान माहिती आपल्याला मिळाली आणि छोट्या छोट्या आणि रोजच्या जीवनात अनुभवण्यासाठी आणि अंगीकारण्यासाठी खूप छान गोष्टी तुम्ही सांगितल्या. त्यासाठी खूप खूप आभार. यानंतर इथेच थांबतोय.